रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. मित्रांनो, राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचे विवेकनिष्ठ ज्ञान, अध्यात्म ज्ञान, विज्ञान यातील अज्ञानाचे परिमार्जन करून खऱ्या ज्ञानाची मनामनात पेरणी करते. शाळेत 12कडेही न शिकलेल्या महाराजांना हे ज्ञान कुठून प्राप्त झाले हे पाहून आपल्याला महाराजांची वाणी हा चमत्कार असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. संचारेश्वराची संचार अवस्थेतील प्रवचने विज्ञानातील अध्यात्म आणि अध्यात्मातील विज्ञान याची उकल करते. तेव्हा मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची, द्वंद्वाची आपोआप उत्तरे मिळतात. एखादा सिद्धांत समजून सांगताना महाराज वेगवेगळे दृष्टांत आणि संतांची वचने याचे संदर्भ देऊन मूळ सिद्धांत शिष्य आणि भाविकांच्या मनात अलगद उतरतात. महाराजांच्या अशाच प्रवचनाची पेरणी भाविकांच्या मनात करण्यासाठी संचारेश्वर वाणी या सदरात पारलौकिक शक्तीचा संचार करणारी संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांची अलौकिक प्रवचने भाग 3 आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी देत आहोत. वसुंधरा वंदे महापुरुषते चरणारविंदम. आज अल्पपुरुष नव्हे, सद्गुण पुरुष नव्हे, खंडित पुरुष नव्हे, तर महत्त्वाशी तादात्म्य झालेले जे पूर्वज असतात त्यांच्या त्या गुणसंपदेमुळं, हृदयाच्या विशालतेमुळं, अंतःकरणाच्या श्रेष्ठतेमुळं ते महापुरुष ठरतात. त्या महापुरुषांच्या सान्निध्यात या वटवृक्षाखाली आपण बसलो आहोत. वटाच्या फांद्या आणि त्या फांद्याला पहिलं खोड जे असतं, जे पहिला वृक्ष असतो तो तुटून गेला तरी प्रत्येक त्याची पारंबी एक एक खोड, एक एक वृक्ष बनल्याशिवाय राहत नाही. आमच्याही राष्ट्राच्या जीवनात जी सद्गुणाची गंगा प्रवाहित होते तिला सुद्धा अशा अनेक पांड्या फुटून पहिलं खोड गेलं तर दुसरं हे संबंध तयार झालं. बघा, त्याच्या पुन्हा पारंब्या फुटल्या आणि तिकडं आणल्या की त्याचा तिसरा वृक्ष, चौथा वृक्ष, त्याला वटवृक्ष म्हणतात. तो अखंड आहे, कारण एक फांदी आणि खोड तुटलं तरी तो वृक्षाचा वंश मात्र तुटतच नाही. तशी ज्या महापुरुषांची अखंड परंपरा कायम ठेवण्याकरता ह्या तुमच्या हृदयामध्ये त्या पुरुषांच्या सामर्थ्याची बीज पेरली जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पुरुषांच्या सेवेकरता तुम्हाला कोणताही मुहूर्त पाहण्याची जरूर नाही. रामनाम घेण्याकरता मुहूर्त पाहाल काय? तुकारामाचा अभंग म्हणायचा आहे, आता मुहूर्त आहे की नाही असं विचारता काय? सकून पाहायचा आहे असं म्हणता का? उद्या तुम्ही बिमार पडला तर औषध घेण्याकरता मला मुहूर्त पाहू द्या, तोवर मी घेणार नाही असं म्हणतात काय? कुणी सांगतात की सत्पुरुषाचा पार बांधायचा असला तर ते पार लागण्याकरता आम्हाला त्या कोणत्या तरी मराई बेलकाई जवळ असा नवस करून असा सकून पाहावा लागतो. किती मूर्खपणाची कल्पना. पुन्हा म्हणा, सत्कर्माकरता कोणताही काळ, कोणतीही वेळ पुण्यमयच असते.
हे आमच्या ह्या मावशांना शिकवलंच नाही कोणी. तुमच्यातला महापुरुष जागृत झाला तर अल्प असलेलं अज्ञान, दारिद्र्य, दुःख, हीनता, तो महापुरुष तुम्हाला आशीर्वाद द्यायला सिद्धाळ्या असल्यानंतर या असलेल्या 3 गोष्टी राहणं शक्य आहे काय? नाही. सूर्योदय झाला तर अंधार राहणं शक्य आहे का? नाही. आणि अंधार पाहण्याकरता तळघरामध्ये आपण मशाल पेटवून गेलो तर प्रकाश दिसणार. तो अंधार सापडेल की नाही? मला वाटलं प्रकाश घेऊन ही पेटी दिसते अंधारातनं, भांडी दिसतात, तसा अंधारही दिसायला काही हरकत आहे का? बॅटरी घेऊन गेलं तर टॉर्च यांचा अंधार नाही दिसणार. नाही दिसणार, नाही का? महापुरुष आल्यानंतर अज्ञान राहील का? दारिद्र्य राहील का? दुःख राहील का? पण अशी आपली श्रद्धा त्या महापुरुषावर आहे का? हीच सत्कर्मावरची श्रद्धा आहे का? मग हे कोंबड मारण्याचं काम देवाच्या नावाने सत्कर्मच आहे काय? महापुरुष दुष्टांची नरडी फोडतात, अन्यायाला प्रेमार्जित करतात, शुंभ ढुंग दैत्य राक्षस यांचा निपात करतात. तुकाराम महाराज वर्णन करतायत, म्हणा घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, सुष्टा राखे पायापासी, दुष्टाचे पायापासी, दुर्जनाशी निर्दाळी, दुर्जनाची निर्दाळी. हे देव कार्य. वायगुळा आला तर माझ्या पोटचा पोरगा आहे म्हणून तो ठेवाल का पोटात, का कापून टाकाल? काय करा? पायाला नारू आला तर तुमच्या इकडं नारू येतो की नाही? तो एक किडा असतो पाण्यातला, तो पिण्यात गेला की पायाला मोठा फोड येतो आणि तो संपूर्ण नारू बाहेर काढल्याशिवाय तो बरा होत नाही. एकदा पाया आला नारू, पाया आला नारू, तेथे नचले मैला गिरू, तेथे नचले मैला गिरू, तेथे भिलाव्याचे काम, तेथे भिलाव्याचे काम, आधमाशी तो आधम, अधमाशी तो आधम. हा माझा सिद्धांत नाही, तुकाराम बुवाचा आहे. पहा अभंग कोणाचा आहे हा? पायाला नारू आलाय आणि त्याच्यावर आग्रागिरू चंदर आणि अत्तर लावून तो बरा होईल का? तिथं विवाज ठेचून लावावा. विवाह करतो ना तुम्हाला, विवाज ठेचून पुन्हा एकदा विंचू देवाऱ्याशी आला, विंचू देवाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजराचे काम, तेथे पैदराचे काम, आधमाशी तो आधम, आधमाशी तो आधम. हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. माझं देव सगळ्या ठिकाणी, देव सगळ्या ठिकाणी. सगळ्या देव नाही अशी जागाच सापडणं शक्य नाही. अनोरणीयान महतो महीयान सर्व विश्वाला व्यापून असलेली ती पराशक्ती, तोच आमचा देव, तोच आमचा देव आहे. तो देव अनेक असणं शक्यच नाही. डाळिंब एक आणि बिया, त्या डाळिंब्यामध्ये बिया एकच असते का? आंब्याची पोळी एक, पण डाळिंबाच्या बिया वांग एक, पण त्यातल्या बिया अनेक. तसं विश्वशक्ती एक आणि तिच्या पोटामध्ये तिचे अंश असलेल्या अनंत शक्ती अनंत आहेत. म्हणा एकदा अनेकी सदा, अनेकी सदा, एक देवासी पाहे, एक देवासी पाहे. अनेक देव वेगळे असत नाही. जनयन जनयन देव एकः, देव एकः,
किती डोळे आहेत त्याला म्हणा. विश्वत चक्षुरुत विश्वतचक्षुरुत विश्वतो मुखो विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतो बाहुरुत संबाहुभ्याम संबाहुभ्याम पदत्ते पदत्ते द्यावा द्यावा भूमी भूमी जनयन देव एका जनयन देव एका एकच देव आहे. अनेक देव असणं शक्य नाही. हा. विश्वाक्षम विश्वाक्षम विश्वशंभवम विश्वशंभवम विश्वनारायणन देव विश्वनारायणं देव शंभव नारायण हे दोन्ही एकच आहेत, विश्वरूप आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. विश्वनाथ म्हटलं आहे का प्रांतनाथ म्हटलं आहे का गटनाथ म्हटलं आहे. विश्वातल्या परमेश्वराशी नातं जोडायचं म्हणजे माणुसकीची सोयरीक जोडायची नाही का. म्हणा ते सर्वाही ते सर्वाही सदा सदा सज्जन सज्जन सोयरे होतू. सोयरे होतु. एवढं सांगितलं क्रांतिकारी तत्व पहा. सर्वाही सोयरे होतू. सज्जन हे सर्वांचे सोयरे. तुम्ही सर्वांची सोयरी करायला तयार आहात का. ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान म्हणता काय म्हटलंय त्या म्हणा ते सर्वाही ते सर्वाही सदा सदा सज्जन सज्जन सोयरे होतू. सोयरे होतु. सगळ्यांचे सोयरे. तेवढं भ्रष्टाचाराची गोष्ट सांगितली की नाही. भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणता येत नाही ते भ्रष्टाचार. अहो सगळ्यांची सोयरी करणे म्हणजे सगळं सब बोलणकारच करणे नव्हे काय. हे काय चांगलं आहे का होय. ज्ञानेश्वरांनी किती दबाणीत सांगितलं बरं की नाही. आत्ताच मी विचारलं आमचा रवी होता. रवी माझ्या मला माहितच नाही बेट्याला सावंतशी माझं नातं आहे की नाही. बाबा हो की नाही म्हणा ना एकांतात नका सांगू. आहे ना. माझं नातं नाही असा कोण आहे. हा. विश्वची माझे घर विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर ऐशी मती जयाची स्थिर आहे चराचर आहे चराचर आपणची जाहला. आपणची जाहला. हे ज्ञानेश्वराचं नुसतं वचन ऐकायचं आहे का आचरणात आणायचं आहे. आचरण आहे. पण वाटलं का आपल्याला कधी ही गल्ली कोणाची पाटलाची ती मराठ्याची ही भंडाऱ्याची ती कंदऱ्याची ही वंजाऱ्याची आणि सगळी ही वस्तीच परमेश्वराची आहे. विश्वंभराची आहे विश्वेश्वराची आहे असं म्हणायला तयार आहो का. फूला मिर्गा बनभटके नाभी बीच सुगंध वितूत भटकत क्या फिरे हृदय धूंड मतिमन. तुझ्या बेमीतच कस्तुरी आहे लेका. कस्तुरी शोधित दूर दूर फिरू. एक संदेश दिलाय मावसा तुम्ही ऐका. काय संदेश दिलाय म्हणा. ठाईचं वयसोनी कराई कचित्त आवडी अनंत आळवा. आवडी अनंत आळवा. आवडी शांत आळवा असं सांगितलं नाही अनंत म्हणजे म्हणा ज्याला अंतच म्हणा त्याला हा काय आहे. विश्वम विश्वं विष्णु विष्णु वषट्कारौ वषट्कारौ भूत भूत भव्य भव्य भवत प्रभु. भवत्प्रभो. तुकाराम महाराजांनी याचा सोप्या शब्दात अनुवाद केला तो असा. विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदाभेद वर्म आमंग यातायाती धर्म यातायाती धर्म नाही विष्णुदासा नाही विष्णुदासा सिद्धांत ऐसा वेदशास्त्री सिद्धांत ऐसा
सिद्धांत सांगतात, आव्हानपूर्वक सांगतात की वैष्णव साऱ्या जगताला विष्णू रूप पाहत. मग सगळ्या जगतात विष्णू आहे की नाही? आहे कोंबड्यात आहे. मग तो विष्णू कापायचा काय देवा पुढे? तू बाबा तुला चटका लागला खा, पण त्या देवाच्या उरावर चव्हाट्यावर कशा करता? काय चव्हाटा का तिवाटा काय त्याचं ना? काय लय माजलास काय? बघ आता देवाजवळ गारानं घालून तुझं वाटोळ केल्याशिवाय राहणार. त्याला भक्त म्हणतात काय? अरे जो भक्त असतो तो देवाशी तादात्म्य होतो, कोंबड्याशी भूताशी म्हणा म्हणा म्हणा. यो न हृष्यति यो न हृष्यति न द्वेष्टि न द्वेष्टि न शोचति न शोचति न कांक्षति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परित्यागी भक्तिमान प्रियो नरः. भक्तिमान प्रियो नरः. त्याला भक्त म्हणतात की जो देवापासून विभक्त होत नाही त्याचं नाव भक्त. आणि मराठीत त्याच रूपांतर झालं भगत. एवढा भगत याचा अर्थ विशाल मास्टर आहे का? आमच्या ह्या सडक्या हृदयाच्या डबक्यामध्ये त्या विशाल अर्थाचं प्रतिबिंब असं घाणेरडच होऊन पडावं का? देवा देवा पुन्हा एकदा मी प्रार्थना करी म्हण. सद्गुरुनाथ 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 सद्गुरुनाथ. मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात. सद्गुरुनाथ 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 सद्गुरुनाथ. मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात. सद्गुरुनाथ 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 सद्गुरुनाथ. मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात. सद्गुरुनाथ 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 घ्या पदरात, सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ. मी अपराधी घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात. मी अपराधी घ्या पदरात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाथ 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 म्हणजे जे अनाथ असतात त्यांना सनाथ करतात, त्याचं नाव नाथ आहे. रेवळनाथ कुणाचा? नाथ असल्यामुळं सर्वांचा. तुम्ही तो बागवेनाथ वेगळा केला तर उद्या तिकडचा शंकरनाथ वेगळा, तर माऊलीनाथ, आणि आम्ही सगळे अनाथ आहोत तसेच. ना तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा, तू सागर करुणेचा. देवा तुझलाची दुःख सांगावे, देवा तुझलाची दुःख सांगावे, तुझं वाचुनी तर राहते, तुझं वारुणी करावे. दिनमुख पसरवणी काय मागावे, दिनमुख पसरवणी काय मागावे. अरे घ्या हेच पाणी, हेच पाणी. जांभळाच्या झाडात गेलं की सुंदर गोड असं रूपांतर होतं की नाही त्याचं? जांभळाची गोडी आणि पेरूची गोडी सारखीच आहे का? पेरूची गोडी आणि संत्र्याची गोडी सारखीच आहे का? संत्र्याची गोडी 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 नारंगीच्या गोडीला येणं शक्य आहे का? एक गहून प्रकार बहु, तसं एका गोडीचे इतके प्रकार झाले. हे पाण्या तुझा दोष. तू सापाच्या तोंडात पडलास की विष झाल्याशिवाय राहणार नाही. स्वाती नक्षत्रास पडलास की मोती झाल्याशिवाय राहणार नाही. मोती झाल्याशिवाय राहणार. नाही. आपले काही कमी मोती असतात. आमच्या बाईने सांगितलं की माझा मुलगा असा खून करतो तर टप्पोरे मोती 2 येतात. कळलं तुम्हाला? शिरगुड बारी खून केल्याबरोबर 2 टप्पुरे अशी एवढाले मोती म्हणे माझ्या औरंगजेब बादशहाच्या गळ्यात सुद्धा. मला एकदा दळणदळी ती मोलाचं, दळदळीती मोलाचं, गाणं गाती दिमाखाचं. गाणगाती दिमाखाचं. काय गाणं गाते? माझ्या ग भावाच्या घरी
आणि मोत्याच्या झालरी, आणि तू का भरड बेस तुरी दुसऱ्याच्या घरी. या भावाच्या घरी सोन्याच्या मोत्याच्या झालरी आहेत, आणि तू या तुरी भरडायला कशाला जाते ते सांगशील काय? जणी म्हणते, अगदी शिवीच देऊन म्हणते. काय म्हणते जणी? म्हणा, दळणदळी ती मोलाच, गाण गाती ती माखाच, जणी म्हणे रांडे, विठ्ठल विठ्ठल म्हणतोंडे, दळणदळी ती मोलाच, गाण गाती ती माखाच. वस्तुस्थिती नावाचा पत्ता ज्याच्या लागल्यावर त्रिभुवनाचा पत्ता लागतो, त्या श्रीहरीचं नाव घ्यायचं आहे. ते नाव भूताचं, खेताचं, राक्षसाचं घ्यायचं नाही. चिंतन चिंतन बकरे खाणाराचं करायचं नाही, तर चिंतन अन्याय खाणाराचं, अज्ञान खाणाराचं, हीनता खाऊन मानवीय जीवनाला प्रकाशित करणाऱ्या त्या विश्वंभराचं चिंतन करायचं आहे. आणि म्हणायचं आहे, द्यावा भूमी जनयन देवैकः, म्हणा, एकं सद्विप्राः बहुधा वदन्ति, एकाच सोन्याची अन्य नावं येतात. पाटली, गरसोळी, एक तारीख सतारी काय असतात ते एकाच सोन्याची भिन्न नावं असतात माझ्या मित्रा. तसंच एकच पाणी, त्याला नारा म्हटलेलं आहे, नीर म्हटलं आहे, तोय म्हटलं आहे, त्याला 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 वाटर म्हटलं आहे, त्याला जल म्हटलं. मग जल, वाटर, नीर वेगवेगळे आहेत काय? विश्वंभरा तू ये, म्हण तू ये, तुझी अनेक नावे आहे, तू मात्र अनेक नाही. तुम्ही आपल्या गावात किती देव केले? हे काय काय? अरे बाबा, इतके देव, इतका उताळा देवाच्या गावात असून सद्गुण तुमच्यात आले काय? नाही. उलट देवच देवाशी भांडायला लागतात. तिथं ती आमची माऊली दे आम्हा वरदान, ती माऊली अंगात आली की ती दुसऱ्या सावलीशी भांडल्याशिवाय राहतच नाही. आता देव भांडायला लागल्यावर तुमची भांडणं कोण मिटवणार? ह्या कंगाल माणसाने देवात सुद्धा भांडणं, तो वरच्या आळीचा देव, हा खालच्या आळीचा देव, तो घोसाळीचा देव. तुकाराम महाराज म्हणतात, देव सगळ्याच ठिकाणी आहे का नाही? विंचवात आहे की नाही? मग विंचवाची पूजा कशी करा? असा तुरतुर 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 तुर करीत असा नांगीवरती करून विंचू आला तर तुम्ही काय ह्या बोटाला गंध लावाल होय? काय म्हणा, श्रीखंडन चंदनम दिव्यम गंधाढ्यो सुमनोहरम विलेपनम सरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम, म्हणून त्या विंचवाच्या नांगीवर असं चंदनाचं बोट ठेवलं तर तो कचकन दणका दिल्याशिवाय राहणार नाही. अरे मेरे बडे भाई म्हणून बगलीत ठेवलं तर तिथे एक दणका दिल्याशिवाय राहणार. त्याला बोरक्यावर ठेवलं तर महाराज म्हणतात, प्रत्येक देवाची पूजा वेगवेगळी करावी लागते, सारखीच चालत नाही. मारुतीच्या देवळात गेला आणि तुम्ही रुक्माईची शेजारची म्हणायला जमेल का? मारुतीच्या देवळात गेला आणि सांगितलं देवाचा शेजेला रुक्मिणीच्या मंदिरात, मारुती काय करेल? जीवच देईल की नाही? मारुतीला पांडुरंगाची शेजारती चालते काय? चालते नाही. आम्ही तर त्या मारुतीच्या देवळावरही लिहितो, 2 या 3 बस अगला बच्चा अभी नहीं और 3 के बाद कभी नहीं, मारुतीच्या देवळावर लिहिलेलं मी पाहिलं. झालं की नाही? मारुतीलाही नोटीस देणारे एक पोट्ट पुरे, आता जास्त. कंगाल माणसांनी देवाचा शैतान बनवलेला देव आपसात भांडतात. तुमच्या भावंती भांडा आहे तसे देवही भांडतात काय? अंगात आलेली ही महन्माता माऊली, ती अंगात आली की ती इतर देवाशी भांडायलाच लागते. खुंटखुट खुंटखुट, तुझी मोठा मोठा, ही देवी त्या देवीची झिपरी धरते, ती ह्या देवीची धरते, आणि काग काग अग माझी सरती काग काग, असे देव भांडत असतात. देव
देवाला भांडणं लावणारा बनवणारे तुम्ही चुकला का बरोबर केलं देव म्हणतात. पुन्हा एकदा त्या देवाला क्षमा मागा आणि म्हणा तुमच्यावर किती खोटे आरोप आम्ही केले. देवा सद्गुरुनाथ 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 मी अपराधी घ्या पदरात 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 मी अपराधी घ्या पदरात. बस 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 त्या शक्तीचं नाव आहे म्हणा गुरु. गुरु हे लघु नव्हे, लघुचा विरोधी पण नव्हे. अनंत लघुला ज्याच्या पोटामध्ये समाविष्ट व्हावं लागतं असे अनेक लघु ज्यात बृहत्तर बनवण्याची शक्ती आहे त्याचं नाव आहे गुरु. आणि तो सत्तत्वात विलीन झाला की त्याला म्हणायचं सद्गुरुनाथ 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 मी अपराधी घ्या पदरात मी अपराधी घ्या पदरात मी अपराधी घ्या पदरात मी अपराधी घ्या पदरात सद्गुरुनाथ 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 मी अपराधी घ्या पदरात मी अपराधी घ्या पदरात मी अपराधी घ्या पदरात. देवा देवा तुमच्यावर किती हो मी खोटे खोटे आरोप केले. देवा देवा तुम्ही सर्वव्यापी असताना मी तुम्हाला एका डबीतच कोंडून देव तो हृदयात कोंडला जातो का तांब्याच्या डबी. देव देवळात कोंडला जातो का भक्ताच्या हृदयात. तुम्ही कधी त्याला हृदयात कोंडलं काय. देव सगळ्याच ठिकाणी. विंचवात सुद्धा बर तुर 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 करीत असा विंचू आला. आता नाही गडबड करू नको. तुर 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 करीत विंचू आला. याने श्रीखंडन चंदनं दिव्यं गंधाढ्यो सुमनोहरं विलेपनं सरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यता म्हणून गंध लावलं त्या विंचवाच्या नावीला. त्यांनी कचकंदन का दिला. मग पुढं फुलं व्हायला सुरुवात केली. तो प्रसन्न होईल काय. त्या विंचवाची पूजा कशी करावी हे तुकाराम महाराज शिकवतात. काय शिकवतात म्हणा. विंचू देव्हाऱ्याशी आला विंचू देवाची आला देव पूजा नावळे त्याला देव पूजा नावळे त्याला तेथे पैजराचे काम तेथे पैशाचे काम तेथे पैजराचे काम तेथे पैशाचे काम. पैजर म्हणजे खेट. आपल्या मराठी भाषेत बोलायचं म्हणजे तेथे खेटराचे काम. तुर 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 करीत असा विंचू आला तर त्याला गंध न वाहता काय करायचं. घ्या हातात काठी आणि म्हणा श्रीखंडन चंदनं दिव्यं गंधाढ्यो सुमनोहरं विलेपनं सरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां मे दंडा द्या. तितक्यावरही तो राहिला तर हातामध्ये घ्या खेट आणि म्हणा माल्यादीनी सुगंधीनी मालत्यादीनी मे प्रभो मयानितानी पूजानी पुष्पानी प्रतिगृह्यतां म्हणून पुन्हा एकदा जोड्याचं पुष्पहार म्हणा पुष्पम समर्पयामी. इतक्यावरही तो विंचूदेव राहिलाच तर धरा त्याला बसवा पाट्यावर चटणी वाटायच्या आणि वरतून वरवंटा घ्या आणि म्हणा यश स्मृत्याच्या नामोक्त्या तपो संध्यात क्रिया ऋतू न्यूनं संपूर्णतां याती सद्यो वंदे तमाच्युतां. पुन्हा म्हणा की देव अन्यायाचा नाश करतो, अज्ञानाचा नाश करतो, हीनतेचा नाश करतो. तो माणुसकीचा नाश करीत नाही. आपल्या देवाची कल्पना किती बात किती विशाल किती व्यापक द्वंद्वातीत असलेला दिशा काल याच्या बंधनाच्या पलीकडे. तुमच्या बुद्धीलाही दिक काल आकाशाची बंधनं आहे. दिक म्हणजे दिशा. दिशा मॅटर आहे का. दिशा मोशन आहे का. दिशा एनर्जी आहे का. नाही. मग दिशा काय आहे. काहीच नाही. पण मानावी लागते की नाही. काल काय आहे. काल मॅटर आहे का मोशन आहे का एनर्जी आहे शक्ती आहे का गती आहे का स्थिती आहे. यापैकी काही नसलेला काल नकार आहे का होकार. अर्थात काही नाही हा नकारच. पण तो काल तुम्ही मानता की नाही. म्हणजे तुम्ही नाही ती वस्तू मानता. खरं की नाही. आणि असं नाही मानलं तर बुद्धीला जागाच राहत. इंडेक्शन तयार होत. डिरेक्शनचा मार्गच सापडत. म्हणून कोणतंही
रिझनेबल कार्य तयार करण्याकरता ही गृहीत कृत्य धरावे लागतात. म्हणा काल, पोकळी, आकाश, म्हणजे काही नाही ते गृहीत धरल्याशिवाय काही आहे हे सिद्धच करता येत नाही. पोकळी काही वस्तू आहे का? पोकळी मॅटर आहे का? मोशन आहे का? एनर्जी आहे का? काहीच नाही. काही नसलेली पोकळी मानली नाही तर आपल्याला सरकणं शक्य आणि न सरकलं तर गती शक्य, आणि गती नसली तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन, पॉझिट्रॉन्स हे शक्य आहे का? ते नाही. आणि हे काही नसले तर ॲटम शक्य आहे का? आणि ॲटम नसला तर मॅटर शक्य आहे का? आणि मॅटर नसलं तर थिएटर तरी शक्य आहे का? आकाशाच्या बंधनापलीकडे असून सर्वव्यापी असलेल्या शक्तीचं नाव आहे. म्हणा जय जय गुरु महाराज गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. या गुरुची पूजा तुम्ही आपल्या ह्या काय गावात ना मसूर गावाला शिकवली का? द्वंद्वातीत शक्तीचं नाव आहे. म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा दत्त आपल्या हृदयात आल्यावर हे मावशा हो, तुमचे भूतन गाराने काही करण्याचं कारण नाही. तुम्ही बोललात त्याला ऐकायला येतं, नाही तो बहिरा आहे काय? नाही. मग कशाला त्या नका देवा असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर, असं कर, पुस कर. देवाला ऐकायला येत नाही? अरे मुलीच्या पायातलं घुंगरू ऐकायला येतं. त्या देवाला तुम्ही मोठ्यानी सांगायचं भक्ता मन माझं देवाजवळ घराणं लाव. मग तू सांगतो याचं बरख हे कोंबड देईल, हा तुझं वटी भरी, हा तुझी नवटी भरी. देवालाही लालूच दाखवल्या जाते काय? नाही. लालची असलेला तो देव असतो काय? पण तुम्ही असे मानलेच की नाही देव? हे देव नसून देवघेव ही बंद करा. देवाला करुणेचं रूप द्यायचं आहे, दयेचं रूप द्यायचं आहे, अन्यायाचा प्रतिकार करायचा आहे आणि न्यायाचं प्रस्थापन करण्याकरता पुन्हा म्हणा वसुदेवाला नंदन झाला, वसुदेवाला नंदन झाला, हृदयाला आनंद, हृदयाला आनंद, मला आवडे त्यानंदाचा, मला आवडे त्यानंदाचा, सदानंद गोविंद, सदानंद गोविंद. एकदा माझी दाढी झरट होती, त्याच्यात एक मुंगी गेली. मुंगी काय म्हणतात? मुंगी गेली. आता चुळबुळ करायला लागली. काढावी तर दाढी जरट, काढताच मरून, म्हणून ती दाढीतली एक मुंगी मरू नये म्हणून मी शहाण्याने काय केलं, 100 मुंग्याची अशी पलटण चाललेली, त्याच्यावर नेऊन ठेवली दाढी आणि आपल्या मुंगीला सांगितलं मुंगीत मुंगी जा. आता ती वरची मुंगी खाली जाण्याची आहे, खालच्या मुंग्यांना आपलं हे बरं कोकणातलं जंगल आहे, ह्याच्या 200 मुंग्या सरसर माझ्या दाढीत. मी काय केलं, त्या डसायला लागल्या, तुम्ही धरलं, कर्रल रगडलं. एक मुंगी वाचवण्याकरता 1000 मुंग्या, त्याला अहिंसा म्हणतात का? एका दुष्टाना वाचवण्याकरता 100 सुष्ट मरू दिले आणि एका देशघातकी असलेल्या औरंगजेबाला वाचवण्याकरता समाजाची इज्जत, न्याय, स्त्रियांचं पातिव्रत्य आणि आमची संस्कृती सुद्धा आम्ही विकून टाकायला कमी केलं बल तुमचं. आणि शक्ती पोचली जाते दुष्टांची. तुमच्या शक्तीवर दुष्ट पोचले जावे, त्या तुमच्या निर्धाराल्या जयसिंगच्या शक्तीला, त्या दुष्ट औरंगजेबाला राज्य मिळवून देता आली कंदाहार पर्यंत, काबूल पर्यंत. त्यांना तुमच्या भूमातेला स्वातंत्र्य मिळवून देणं अशक्य होतं काय? पण मिळवलं का? झूठा तिरस्कार सर्वी सीने को फफोले उठे पसीने के दाग से और घर को आग लगाई घर के चिराग ने, घर के चिराग नहीं, घर को घराला आग लागली घरातल्या दिव्यामुळे. दिवा आपला जळणं, आपलं मरणं, जोडा आपला लोकसर. शक्ती आमची सांगा. इंग्रजांच्या सैन्यामध्ये शक्ती कुणाची होती? गुरखा रेजिमेंट कुणाची? साहेबाची का आमची? मराठा रेजिमेंट साहेबाची का आमची? राजपूत रेजिमेंट साहेबाची का आपली?
आपली, शिखरजमे शहाराजी का आपली. त्या म्हणतात की जुलमाच्या पुढं नम्र होणारा तो लाचार कायम, तो हीन पुरुष, तो नसला तरी त्याला नपुसक इजडा म्हणायला हरकत. तुमच्या शक्तीने प्रकट होऊन एका तरी इंग्रजाला, एका लॉर्ड प्राह्यूला, एका छालियनबाला का बात करणाऱ्या तुमच्या डायर ओ डायरला काहीतरी एकदा तरी एक कोंबडं मागितलं का खाऊन टाकलं? तुम्ही एकदा मंत्र म्हणून या भक्ताला सांगायचं होतं की त्याला चल इंग्रजावर जादू कर आणि पटकन मरू दे त्याला. तुम्ही 10 कोंबडे दिल्याशिवाय राहणार. हीन माणसाच्या कल्पना हीन. आम्ही अज्ञानी आमच्या कल्पनाही देवाविषयीच्या इतक्या क्षुद्र, इतक्या हीन, इतक्या कुंचित केल्या आहेत की त्या देवाला सुद्धा तुमच्या ह्या प्रार्थनेची लाज वाटल्याशिवाय राहणार. म्हणून आता आम्हाला धर्माच्याच द्वारे तुमच्या देवाच्या कल्पना व्यापक करायच्या, क्षुद्र कल्पना राहू द्यायच्या. आणि ते करण्याकरता हे श्रमतपस्या यज्ञाचं महान सामर्थ्य तयार केलेलं. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.